रात्रीचे 3 वाजले आणि सानू बघा आमची ट्रेन लेट झाली. सानू 9 वाजले आता सकाळचे. चहा घेतोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज अचानक ब्लॉगला सुरुवात केली आहे. घड्याळीत बघू शकता तुम्ही रात्रीचे 11:15 झाले आणि आज ब्लॉगला सुरुवात यासाठी केली कारण आज मी माहेरी जाते. रात्री 1ला ट्रेन आहे माझी, सकाळी पोहोचेल ती. तर आईला मला सरप्राईज द्यायचं आहे. म्हणजे मला असंही जायचंच होतं 1 ते 2 तारखेला, पण सानूच्या स्कूलचं रिझन होतं, म्हणजे तिची स्कूल होती. तर माझी ती तारीख होती पण ती कॅन्सल केली आता, कारण माझे सासरे आहेत ना, ते लग्नाला जात आहे. सो त्यांच्यासोबतच जाते मी एकटं जाण्यापेक्षा. तर आईला हे माहीत नाही आहे, त्यांचं सांगितलं आहे फक्त मी की ते येत आहे म्हणून गावी, कारण लग्न आहे आमच्या इथं. पण माझं मी नाही सांगितलं आहे. तर आईला सरप्राईज द्यायचं होतं मला अचानक जाऊन. तर आता आईला भेटून 9-10 महिने झाले. तर मला आईची रिॲक्शन बघायची आहे. तर आता चाललो आम्ही रेल्वे स्टेशनला. तर 1ला ट्रेन आहे आमची. चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. सानू, आता तुम्हाला कधी भेटशील तू गावाला चालली ना. आता तुम्हाला कधी भेटशील तू गावाला चालली ना. पी घ्या. बाय. कुठे चालली तू? आरावत. आरावत कोणाचं गाव आहे? डुबरी. तू तुझे टॉईज पकडले का? दाखव. काय घेतलंय तू तुझ्या पिशवीत? चल जाऊ दे. चला आता ऑटोने जाऊ आपण. ऑटोने जाणार आम्ही. त्याच्यानंतर थांब सानू, थांब. मला तिकडून जाऊ दे. थांब. सरक साईड. मी इथे बसेल. कुठे ठेवावं लागेल बॅग? तर रिझर्वेशन एकच केलेलं होतं. माझं डिसाईड नव्हतं जाण्याचं. सो एक तिकीटून घेऊन घेतलं. जर पुढे काही प्रॉब्लेम आला तर TCला तसं सांगितलं जाईल किंवा पैसे दिले जातील. आणि लोकलचं पण तिकीट काढायचं होतं मला ठाण्यावरून. सो आता मी निघतोय. चल चल, माझा हात पकड सानू. मम्मम पण टेस्टी असतं. सांडलं पाणी. यानंतर पण लास्ट 2 लोकल होत्या, पण तिकीट घ्यायचं होतं त्यामुळे लवकर आलेलो आम्ही. आमची ट्रेन 1ला होती. 11-11:30लाच निघालो. तर 12पर्यंत पोहोचून गेलो होतो आम्ही स्टेशनला. तर वाटच बघत होतो की ट्रेन कधी येईल म्हणून. पण हळूहळू कळायला लागलं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय पुढे, म्हणून ट्रेन लेट होणार आहे. तर 1 तासाचं सांगितलं होतं. आता बघू पुढे किती लेट होते. तर ट्रेनमध्ये बसू आणि झोपू. लगेच नाही, थोडं मोबाईल बघू. आता पण मोबाईल, ट्रेनमध्ये पण मोबाईल. ट्रेनमध्ये डार्क फॅन्टसी आहे खायला. लेट होईल असं करत करत 1 तासाची 2 तास, 2 तासाची 3 तासावर गेली. आणि आता फायनल टाईम तिचा 4.5 तासांचा झाला आहे. म्हणजे 1ची ट्रेन आता 4:30ला येणार आहे सकाळी. तर आता वाजले 3:30 आणि सानू बघू शकता अजूनही झोपलेली नाही आहे. खेळते ती अजून. तर तिला भूक लागली होती म्हणून थोडं खाऊ घातलं. आता तिला झोपवायला घेते कारण अजून वेळ 1-1.5 तास. तोपर्यंत तिची झोप. आमची ट्रेन लेट झाली आहे. मी खेळते आता. मजा येते खूपच. तुला मजा येते आणि झोप नाही येत? बरोबर 4:30लाच ट्रेन आली. तर आता आलोय आम्ही आतमध्ये. तर ACचं रिझर्वेशन होतं म्हणून गरमी होती बाहेर, तर सानू पण लगेच झोपली.
ती आधीच झोपलेली होती तर तिला झोपवलं आणि आता मीही झोपायला घेते. आता सकाळी भेटू. 9 वाजले आता सकाळचे. चहा घेतोय. सानू पण उठले. सानू खेळते आता ट्रेनमध्ये. तर आता सकाळचे 8:30-9 वाजले. तर सानू पण उठली आहे. मी चहा वगैरे घेतला, फ्रेश झाली आणि सानूला पण भूक लागली होती म्हणून तिला थोडं खाऊ घातलं आणि तिलाही फ्रेश केलं. मी थोडं कपडे वगैरे चेंज केले कारण रात्रीचे कपडे होते म्हणून. तर बाहेर व्ह्यू बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि झोप पण खूप छान झाली. सानूने कपडे चेंज केले. वरती नाही जायचं पिलू, नाही जायचं, पडून जाणार. बघा कशी वरती जाते. तुम्हाला बघायचंय की वरती कशासाठी जाते. बघायचं तर फायनली आता उतरलोय आम्ही. म्हणजे 8ला उतरायचं होतं आम्हाला सकाळी, पण ट्रेन लेट झाल्यामुळे 2 वाजलेले आम्हाला. तर माझं माहेर हे खानदेशातलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही इथून परत बसने गावाकडे जायला निघतोय कारण 1 ते 1.5 तासानंतर प्रवास असतो बसचा. तर ते शूट नाही घेतलंय मी. तर भाऊ आलेला माझा बस स्टँडला घ्यायला. तर आता फायनली घरी पोहोचली मी. बाबांची एवढे हाल केले. अरे बेटा किती हाल झाले बाबांचे. होतं का नाही. तर एवढी प्लॅनिंग केलेली मी, पण सरप्राईज नाही राहिलं. सासरे आधी आले माझ्या. तर त्यांनी सांगून दिलं आईला की सानू आणि तिची मम्मा पण माझ्यासोबत आली म्हणून. आईला आधीच कळून गेलं की आम्ही आलेलो आहे म्हणून. तर थोडा मूड ऑफ झाला.